पाठीमाग, पण यांच्या का बापाची प्रॉपर्टी आहे का वसुली करणाऱ्याचे? प्रस्थापित लोक जे आज कालचे झाडाखालचे झालेले नगरसेवक, या नगरसेवकाचा प्रस्थापितांचा आधार घेऊन यानं संपूर्ण वसमत विधानसभा 92ची मोठ्या प्रमाणात लुटमार केली. जिथे 10 रुपयाची पावती त्या जागी 30 रुपयाची पावती लावली. आठवडी बाजारात बनावटी पावत्याच्या आधारे वसुली, विकास मोरे यांचे गंभीर आरोप. वसमत नगर परिषद अंतर्गत आठवडी बाजारात गुत्तेदाराकडून ठेक्याची रक्कम न भरता व बनावट पावत्याच्या आधारे बेकायदेशीर वसुली होत असल्याची गंभीर बाब तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केली आहे. नगरपालिकेची भूमिका संशयित असल्याची चर्चा होत असली तरी या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रथमतः मी सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आठवडी बाजार हा दर मंगळवारी वसमत तालुक्यामध्ये भरत असतो. हा सर्वात मोठा आठवडी बाजार आहे. याच्यामध्ये शेळी पालन करणारे व्यापारी व गहू तांदूळ ज्वारी विकणारे गोरगरीब कुटुंब हे घेऊन आपला पोट भरण्यासाठी जे शेतामध्ये माल वाहला आहे हे विकण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत. तर काही गुत्तेदाराने टेंडर निघलं होतं बाजारवट्ट्याचं. ते टेंडर घेतलं आणि त्या टेंडरमध्ये यायला वर्क ऑर्डरमध्ये असं आलं की 7 दिवसाच्या आत तुम्ही पैसे भरा, पैसे भरून तुम्ही समोरचा कारभार तुम्ही करा. तर त्या वर्क ऑर्डरवर साधी तारीख नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट, बाजार भरतोय कुठं? आपल्या नगरपालिकेच्या पाठीमागं, पण यांच्या का बापाची प्रॉपर्टी आहे का वसुली करणाऱ्याचे? प्रस्थापित लोक जे आज कालचे झाडाखालचे झालेले नगरसेवक, या नगरसेवकाचा प्रस्थापितांचा आधार घेऊन यानं संपूर्ण वसमत विधानसभा 92ची मोठ्या प्रमाणात लुटमार केली. जिथे 10 रुपयाची पावती त्या जागी 30 रुपयाची पावती लावली, आणि ती पण पावती डुप्लिकेट. त्या पावतीवर साधा नगरपालिकेचा स्टॅम्प नाही ना, अनुक्रमांक नाही, तरी पण वसुली करतात. आणि त्यांना सांगतात समोरच्यांना की आज 30 रुपयाची मी पावती दिली, पुढच्या वेळेस मी 50 रुपयाची पावती देणार. त्याला पाठबळ देणारा आहे तरी कोण? साधं टेंडर भरलं नाही, माहिती देखील दिली नाही, परिपत्रक मंगळवार बाजारामध्ये कुठंच नाही की असं दिसावं की एवढी पावती द्यायची हे करायची म्हणून. 30 रुपयाची पावती दिली. काही ठिकाणी एका फळ विक्रेत्याला, भाजीपाल्याला 20-20 रुपयाच्या 2 पावत्या दिल्या. एकाच विक्रेत्याला दोन पावते दिले, एका विक्रेत्याला 2 पावते दिला. आणि मंगळवार बाजार कुठं? नगरपालिकेच्या पाठीमाग. आणि याची वसुली कुठं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी. तिथे अतिक्रम हटवणारा हा प्यांतरिकी मोरे, त्याच्या गुंटरबुजवाल्याकडून पावती यांना घेतली. किनालच्या तिथं लोक शेळ्या विकतात. आता किनालच्या बाजार नाही भरत, इथं जागा नाही म्हणून लोक तिथून त्यानं वसुली केली. हे बाजार कुठं, वसुली कुठं? तुमचं म्हणणं सरळ सरळ असं आहे की त्यांच्या कार्यक्षेत्रात न येणाऱ्या जागेमध्ये जे बाजार भरते तिथं सुद्धा यांची वसुली आहे. पूर्ण वसमत तालुक्यामध्ये आहे ना. उठवणार आहेत का, कुठं काही आंदोलन वगैरे करणार आहेत? येणाऱ्या मंगळवारी माझं आंबेडकर चळवळीकडून RPI आटोले गटाचा कामगार आघाडीचा तालुका अध्यक्ष पॅंथर प्रभाग क्रमांक 4ला असला उभा असला नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्याकडून येणाऱ्या मंगळवारच्या बाजारामध्ये, समोरचा येणारा उद्याचा मंगळवार हा पॅंथर स्टाईलला आंदोलन केल्याशिवाय आणि माझ्या समाजाला वसमत विधानसभा 92 मधले गोरगरिबातले कुटुंबातले शेतकरी व व्यापारी व फळ विक्रेता यांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. ज्यांनी याला वर्क ऑर्डर दिली त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. ज्यांनी याला परमिशन दिलं की तुम्ही पावती मागा व डुप्लिकेट यांना पावती केली आणि पावती वसुली करणाऱ्यावर बी योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही अशी माझी मागणी आहे. तुम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदन दिल्यानंतर काही कार्यकर्ते शांत बसतात किंवा पाठपुरावा करत नाही, तुम्ही याचा पाठपुरावा करून कार्यवाही कार्यकर्ते हे झाडाखालचे कार्यकर्ते, अंगुठा बहादर, BA MA MSW शिकणारा हा कार्यकर्ता आहे. झाडाखालचा नाहीये कार्यकर्ता, हमाले करून शिकणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. यायला काहीच कळत नाही, सही मार अंगठा मार. हे कार्यकर्ते दारूचे ढकना मटक्याची टिट्टी यायला हे माहित आहे, यायला दुसरं काय माहित आहे याच्यामधलं? तुम्ही कारवाई तरीच नेणार आहेत का? अहो, कारवाई करून टेंडर रद्द झालं पाहिजे. आणि जेवढ्यानं पाठबळ यांना दिलंय, तुम्ही हे करा. कोणते पार्टनर, कोण याला पाठबळ देते, कोण आहे, याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे.